रिपब्लिकन नेत्यांच्या ऐक्याची चर्चा अधूनमधून होत असते। आता यावेळी रिपब्लिकन ऐक्याची हाक गवई गटानं दिली आहे। राजेंद्र गवई यांनी ऐक्यासाठी पुढाकार घेणार असल्याचं सांगितलंय। आंबेडकरांनी ऐक्याचं नेतृत्व करावं असा प्रस्तावही गवईंनी मांडलाय। निवडणुका तोंडावर आल्या असताना राज्यात पुन्हा एकदा रिपब्लिकन ऐक्याची हाक देण्यात आली आहे। यावेळी रिपब्लिक ऐक्यासाठी गवई गटाच्या राजेंद्र गवईंनी पुढाकार घेतलाय। अमरावतीच्या दर्यापुरात झालेल्या आरपीआयच्या मेळाव्यात त्यांनी ऐक्याची हाक दिली आहे। प्रकाश आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षाचं अध्यक्षपद स्वतःकडे घ्यावं असा प्रस्तावही राजेंद्र गवईंनी दिलाय। रामदास आठवले आणि जोगेंद्र कवाडेंना ऐक्यासाठी तयार करणार असल्याची हमीही गवईंनी घेतली आहे। बाळासाहेब आंबेडकर यांनी व्हावं। मग राहिला आठवले आणि कवाडेंचा प्रश्न, ते 2 नंबर आणि 3 नंबर ते घेतील, त्यांना मी कन्व्हिन्स करेल, ही जबाबदारी माझ्यावरती आहे। तसं जर नाही झालं तर मी राजकारणाचा संन्यास घेईल। मला पूर्ण खात्री आहे की ते 2 आणि 3 नंबरचं पद घेतील। दुसरीकडे अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीनं उमेदवारी दिली नाही तर मवियाच्या उमेदवाराचा पराभव निश्चित असल्याचा इशाराच गवईंनी दिलाय। आम्ही सीट पाडण्यासाठी उभं राहणार नाही। जर का आम्ही राहिलो तर सीट पाडण्यासाठी उभं राहणार नाही। तुमची सीट आम्हाला दिली नाही तर 2006 मध्ये ज्याप्रमाणे काँग्रेस तिसऱ्या आघाडीवरती तिसऱ्या क्रमांकावरती गेली, त्या तिसऱ्या क्रमांकावरती नेल्याशिवाय आम्ही स्पष्ट बसणार नाही। पाडण्यासाठी नाही, तुमची सीट ही तिसऱ्या क्रमांकावरती राहील। फाईट केवळ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि युतीमध्ये राहील, एवढा मी तुम्हाला इशारा देतो। रिपब्लिकन ऐक्याची गोष्ट रामदास आठवले अधूनमधून करत असतात। रिपब्लिक ऐक्याबाबत कोणीही गंभीर नाही। आताही राजेंद्र गवईंना महाविकास आघाडी फारशी राजकीय किंमत देत नसल्यानं त्यांनी ऐक्याची भाषा सुरू केली आहे। गवईंचा रिपब्लिक ऐक्याचा नारा निवडणुकीच्या तोंडावरची घोषणा ठरू नये एवढीच माफक अपेक्षा आंबेडकरी जनतेतून व्यक्त होतीये। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।